कसले तुम्ही रस्ता पण बघू शकता. मस्त थंडी थंडी. आता किती वाजलेत? 5:45 झालेत बरं का. तरी पण रस्त्यावर खूप धुकं आहे. तुम्ही बघू शकता. बघा कसले धुकं आहे मगरपट्ट्यात. रस्त्याचं काम चालू आहे. उडान पूल होणार आहे वाटतं इकडं सासवड रोडला. आपण किती दिवस झालो आलोच नाही ना, आपल्याला काय माहितीच नाही. नाही तर पहिलं कसं रस्ता होता, केवढा मोठा रस्ता बनवायला लागलेत. बापरे, इथून तिथून खोदाई करून ठेवल्यात. इकडं गेलं पाठीमागं, मी नाही व्हिडिओ काढला. तर बघा हे आता सासवड गाठ लागल आपल्याला. मस्त. आता बघा पाठीचे किती वाजल्यात? आता 6:13 झाल्यात. वेळ वेळ कसं खायचं? नाही तर किती छान हा रस्ता होता. सगळं वाट लागले रस्त्याची. आता वाटतंय का आपण सासवड घाटाच्या अलीकडनं चाललोय? आता किती सगळे दुकानं लागायचं. सगळं रोडवरती गेलंय आणि सगळं हॉटेलला खाली गेलंय. काय भारी रस्ता दिसायचा पहिला. घाट लागला ते पहिलं लय भारी वाटायचं. आता काय सांगावं, सरकार काय रोड मोठे करायला लागलेत. आता सगळ्यांचे दुकानं हॉटेल सगळे गेले. डायरेक्ट घाटात इथलं हॉटेल पण गेलं का काय? गेलं बाई, सगळंच गेलं. सगळं नुसतं रोड रोड रोड. हां, आता मी इकडे डोंगर फोडलं काय? इकडे डोंगर फोडल्यात. घाट चढायला लागलो आपण, दिवे घाट. हा बापरे बाबा, डोंगर फोडल्यात. कसं दिसतंय आता? डोंगर फोडल्यात. फायनली आता संपलं म्हणायचं घाट. हे घाटात डोंगर फोडल्यात. आम्ही ना खूपच दिवसांनी यायला लागलो आणि बघतो तर काय इथून तिथून. आता सासवड रोड म्हटलं की ह्या साईडनी मिसळ, या साईडनी मिसळ. म्हणजे इतकं छान वाटायचं ना, लय भारी वाटायचं बरं का. ह्या रस्त्याला लागलं की सगळीकडनं असं ते खॉट टाकलेलं असायचे, असं खुर्च्या मांडलेल्या असायचं. मिसळ 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 मिसळ, तर लय भारी वाटायचं. आता बघितलं तर सगळं तिथं पार खोलून नाही का, सगळं माती माती. आणि रस्ता झाले वरती. आणि तिकडं कपड्याचं मंत्रवाडी चौकात तर मंत्रवाडी चौक पण ओळखू यायला झाले. इतकं रस्त्याचं कामामुळे ना सगळं मला वाटतं सगळ्यांचे धंदे डुबीत. काय हॉटेल होते, काय होतं, बापरे लय भारी. मला तर लय वाईट वाटलं. पण आता काय आपल्या काही सरकारचं चालतंय का नाही. रस्ता मोठ्या करायला लागले, ट्रॅफिक वाढले म्हणून ते त्यांचं करतात. पण कसं धंद्यावाल्यांचं पण नुकसानच आहे का नाही. हॉटेलवर सगळ्यांचं कसं पोट असतं. रोजचा धंदा एवढं वर्षानुवर्षच. काय बोलायचं, मला तर लयच वाईट वाटलं. इथून तिथून रस्ता लय मोठा रस्ता करायला लागलेत. आता चला आम्ही लागलो इकडं. सासवड घाट संपलाय. आता बघा पाठ्याचं. आम्ही एक तर त्या रस्त्याला गेलो होतो, आता सासवडच्या इथं बसलो. बघा मस्त. ही मावशी चालली होती तिथे विचार. पण आता आपण सासवड मध्येच आहे ठरले. हा, फक्त की आपण या इकडून हायवे नाही आलो ना, रोड लय दिवसाने आलो तर चुकलोय जरा फक्त. आता तुम्हाला डोंगर दाखवते. दिसतंय का डोंगर? बघा सगळं धुकंच आहे. बघा दिसतंय का पुढं? सगळे रनिंगचे पोर आहेत मला.
पुढं बघा, पुढं पण सगळं डोंगर 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 दिसते का पुढं तुम्हाला? मला तर दिसतंय पण मोबाईल मध्ये नाही दिसत. हा 5 वाजताची आरती घेऊन चाललंय. चला गाडी जेवढं पुढं जाईल तेवढी गाडी पुढं लावा. बापरे कसली गर्दी आहे बघा नारपूरला. बघितलं का? जेवढं होईल तेवढं गाडी पुढे घ्या. एवढी चालू आहे मला तर पाया आकडल्यात आणि चालता पण येणं झाले. फुल गर्दी आहे रस्त्याला. आणि मेन म्हणजे हा ना उगाच साडी घातले, उगाच साडी घातले मॉकर मध्ये आणि ती साडी पण जाड आहे. हा का लईच लांब आहे. आम्ही गाडी गर्दीच एवढे आतमध्ये रातभर लोक. हे मला म्हटले होते रात्री 12 वाजता निघू, नाही मी म्हणलं नको नको, ती चुकी झाली. पहाटे 2:30 वाजता उठलो आम्ही. 2:30 वाजता उठून आंघोळ बिंघोळ करून निघालो. हा ना हे बघा पुढचा रस्ता. कुठे गेलाय माहिती का? कुठे गेलं ना? पोरं पळत चालले. मम्मी कुठे आहे? कुठे मम्मी कुठं महागच राहिले वाटतं. मम्मी तिथं राहिले काय येताना बघायचे ते. चला हा बरं ठीक आहे चला. पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम पूर्णागर्भे परापते सुवर्णापूर्णापद वस्तेन विग्रहामीय सुतकृत स्वाहा. ओम सर्वेर्वे पूर्ण स्वाहा. धन्यवाद. भाऊसाहेब विनायक वागचौरे मंगळापूर यांच्याकडून मदतीसाठी 500 रुपये मिळाले. धन्यवाद. भाविकांना नम्र विनंती, दर्शन घ्यायचं आणि पुढे दर्शन फोटो किंवा पेन्सिल घेऊ नका. भाविकांना नम्र विनंती, भाविकांना नम्र विनंती, दर्शन घ्या आणि पुढे सरकत राहा. आपलंच कुणीतरी पाठीमागं आहे याची दक्षता घ्या आणि पुढे सरकत राहा. चला पुढे पुढे सरकत राहा. फोटो घेऊ नका, सेल्फी घेऊ नका. आपलं थेट प्रक्षेपण नारायण. त्या भाविकांना मंदिरामध्ये मंदिराच्या आजूबाजूला ठिकठिकाणी टेबल लावलेले आहे. आपण कोणत्याही टेबलवर देऊ शकता. भाविकांना नम्र विनंती, पुढे सरकत राहा. मनाने पुढे चला. एका जागी थांबू नका. कशी गर्दी. सूर्यदेवाचं दर्शन घ्या. आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेतलं तर निघालोय घरी. चालत चालत चाललोय. 7:30 वाजल्यात आता. कोण म्हणेल का 7:30 वाजले म्हणून. स्वेटर ब्लँकेट लई येत. शेंगदाणे गरमागरम. पोलपट हो महाराज, पोलपट पोलपट बघ
बघते थांबा. 400 म्हणायचं. तर फायनली आम्ही चाललोय आता घरी. बघू शकता आता सासवडमध्ये नाश्ता करायला थांबलो होतो ना, तर आता निघालोय. HP पेट्रोल पंपाची इथे बघा समोर भाजी, तर भाजी मंडईचे तिकडं भाजी वगैरे आहे बघा. पाण्याचं बॉटल घ्यायचं तिथं. पूर्ण पाण्याचं बॉटल घेऊन चला. कसं वाटलं आजचा व्हिडिओ सांगा मला. बघा तर आम्ही घाटातच जायला लागलो तर हे डोंगर फोडायला लागले. बसलोय रिक्षात.